मीडिया आप तक समाचार, कड़वा लेकिन सच। रतनलाल सी बाफना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है। NIF Global जलगांव, where dreams meet the runway। फैशन डिजाइन हो या इंटीरियर डिजाइन, अब करें 100% प्रैक्टिकल लर्निंग इंटरनेशनल एक्सपोजर के साथ। 20 सालों की एक्सीलेंस, 27 स्टूडेंट्स न्यूयॉर्क फैशन वीक में, 10 लंदन में, 3 लाख में पर शाइन। सेलिब्रिटी मेंटोर्स मनीष मल्होत्रा, गौरी खान, ट्विंकल खन्ना एंड एशले रिबेलो। Admissions open 2025. Call now 8806197999. Visit www.nifglobaljalgaon.com. NIF Global Jalgaon. Design your future globally. किती वेळा आमचे पाय धरले, जाऊ दे कशाला बोलायला लावता, बोलायला का लावू, तरी पण भोगतायत सगळ्या गोष्टीमध्ये अडकलेले आहेत। इकडे अडकले की वरती लोटांगण घालतात, पाय चाटतात, परत खाली येतात। कशासाठी उद्योग करतायत? राज्यभरामध्ये हनी ट्रॅप प्रकरण गाजत आहे। जामनेरपासून सुरुवात झाल्याचा संजय राऊतांनी आरोप केला आहे। प्रफुल्ल लोढा नाव समोर आलेलं आहे, आपले एकेकाळचे निकटवर्ती आहे। आपल्याला कल्पना आहे प्रफुल्ल लोढा जसा सर्वपक्षीय कार्यकर्ता आहे, त्याचा एकही पक्ष असं राहिला की त्या पक्षामध्ये तो गेला नाही। आता मागच्या वेळेला आंबेडकरांचा जो वंचित पक्ष आहे त्याचे तिकीट त्यांनी लोकसभेचं यावेळेलाच गेल्या वर्षी हे त्यांनी घेतलेलं होतं। मी आपल्याला काही फोटोही दाखवतो तर म्हणजे या फोटोमध्ये आपल्याला दाखवल्यानंतर आपल्या लक्षात येईल की या ठिकाणी हा जो लोढा आहे हा सगळ्याच पक्षांना त्यांनी त्या ठिकाणी प्रवेश केलेला आहे। सगळ्या पक्षांच्या नेत्याबरोबर त्याचे त्या ठिकाणी फोटो आहेत, सगळेच आहेत। म्हणजे त्याचा कुठलाही एखादा पक्ष असा सुटलेला नाही की ज्या ठिकाणी नाही तो गेला नसेल। इथे बघा हे अध्यक्ष आहेत जयंतराव, आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, त्यांच्यासोबत सतत चर्चा करताना ठिकठिकाणी याचे फोटो त्या ठिकाणी आहेत। दुसरं या ठिकाणी उद्धवजी आहेत, पवारसाहेब आहेत। आता हे म्हणतात की ते सोबत फोटो होता माझ्या, तो 10 वर्षापूर्वीचा फोटो मी तो बघितला। मी शिवनेरी बंगल्यावर होतो, मागच्या वेळेला मंत्री होतो, त्यावेळेला वाढदिवसाला वगैरे आला असेल त्यावेळेला तो फोटो असेल। पण त्यानंतर त्यांनी अनेक पक्ष बदलले। आता पवारसाहेब आहेत, हे तर आपले मोठे नेते आहेत, त्यांच्यासोबत तर अशी चर्चा करतो की आता काय करतं काय नाही, काही समजतच नाही मला तर खरं म्हणजे। इतकी गहन चर्चा दोघांमध्ये त्या ठिकाणी रस्त्याने चालताना झालेली आहे। इथे पवारसाहेब बरोबरही आहे, पण माझा त्या गोष्टीचा काही आक्षेप नाही आहे की बाबा यांच्यावर फोटो कसा काय आला म्हणून। आता राऊत साहेब ज्या पक्षाचे प्रवक्ते आहेत, आता बघा उद्धवजींबरोबर हा स्वतः चालून राहिला आहे। उद्धव ठाकरे साहेबांसोबत हा प्रफुल्ल लोढा त्याच्याबरोबर आहेत, अनेक फोटो तसे त्यांच्यासोबत अनेक फोटो आहेत। म्हणजे कोणी कोणाबरोबर फोटो काढला, त्यावेळेला अजितदादा राष्ट्रवादीचे नेते होते, त्यावेळेला हा त्यांचा फोटो त्याच्यासोबत आहे। हा फोटो अजितदादाबरोबर त्यावेळेचा आहे, पण आमचं याला काही आक्षेप असल्याचं कारणच नाही। हा बघा आता हा अजून परत फोटो बघा, हा उद्धवजींबरोबर हा उभा आहे तोंडाला मास्क लावून, हा कोरोनाच्या काळातला फोटो आहे। हा पण फोटो माझा तर 10 वर्षापूर्वीचा फोटो आहे, जुन्या बंगल्यातला, तो दिसतोय बंगला तिथे सगळा शिवनेरी बंगला। म्हणजे इथे तर बघा आता जयंतराव आणि हे आमचे बघा जामनेरचे लोढाजी असं बोलतात की जसं की सगळं महाराष्ट्राचं ना पादाक्रांत करायचं आहे की काय, असे गहन चर्चा ते दोघंजण नेते राष्ट्रवादीचे हे मिळून त्या ठिकाणी करतायत। आणि म्हणून मला असं वाटतं की फोटो आहेत म्हणून काहीतरी सुतावरून स्वर्ग गाठायचा असं नाही आहे। हे आंबेडकर साहेब आहेत, आता गेल्या वेळेच्या लोकसभेला त्यांनी त्यांचं तिकीट घेतलं होतं, त्यांच्या पक्षात ते गेले होते, त्यांच्यासोबतचा फोटो आहे। हा फोटो त्यांच्यासोबत आहे, आंबेडकर साहेबांच्या सोबतचा। आणि त्याबरोबरच अजून खरं म्हणजे मला काही आक्षेप नाही या फोटोबद्दल, मला काहीच म्हणणं नाही आहे। आता हा सुप्रियाताईंबरोबरचाच फोटो आहे। आता तुम्ही याला काय म्हणायचं मग? हा सुप्रियाताई आमच्या सुळे यांच्यासोबतचा त्याचा फोटो आहे, त्याची सवय आहे सगळीकडे जाऊन फोटो काढायची। मग मी आक्षेप घेतला का की या लोकांचा संबंध कुठे काय हँडटॅपशी लावला का? म्हणजे मला काहीतरी मूर्खासारखं बडबडायचं, वेड्यासारखं बडबडायचं। आता संजय राऊत आमच्याबद्दल म्हणतायत, आमच्या पक्षाच्या काही लोकांबद्दल म्हणतात, हँडटॅपबद्दल बोलत आहेत, मग आपल्याबद्दलही लोक बोलतात ना, आपल्याबद्दल खूप लोक बोलतात। मग याला काय म्हणायचं? आता या लोढांचं जर प्रेस आपण कोण बघितल्या आणि खडसे साहेबांचे स्टेटमेंट जर बघितले आपण तर तुम्हाला आश्चर्य वाटेल। अशा पद्धतीने हे लोक एकमेकांबद्दल बोलत आहेत, शिव्या देत आहेत, वाटेल तसं बोलत आहेत। प्रफुल्ल लोढा खडसेबद्दल काय काय म्हणाले, खडसे प्रफुल्ल लोढाबद्दल काय काय म्हणाले हे आपण बघितलं आहे। सकाळपासून लोक मला पाठवत आहेत आणि म्हणून कुठेतरी फक्त काही झालं की गिरीश महाजन, मला वाटतं हे इतके आता काय बोलावं खडसेंबद्दल मला कळत नाही खरं म्हणजे। काय झालं सगळ्यात दूर अपयश, कुठे यश नाही,
आता सत्तेपासून दूर फेकले गेले, भाजपात येऊन अगदी लोटांगणं घालत धरत आले, त्यांना कोणी पक्षात घेतलं नाही. त्यामुळे त्यांची मानसिक अवस्था खरं म्हणजे खराबच आहे, खराबच झालेली आहे. एक तर सगळं आजारपण आणि सगळं अपयश राजकारणातलं, त्यामुळे हा माणूस सगळ्या द्वेष भावनेने पछाडलेला आहे. काही झालं की गिरीश महाजनबरोबर आता त्याचं त्यांना माहीत कोणते ट्रॅप लावले काय ट्रॅप लावले, तर त्याच्यावर सगळे ट्रॅप लागलेले आहेत. त्यालाच पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे, त्याचं सगळं कन्व्हर्सेशन आलेलं आहे. कशाला विरोधी पक्ष लोकांना ट्रॅप लावणार आहेत? तुमच्यावर आरोप भरपूर आहेत, तुम्हाला ट्रॅप लावायची काय गरज आहे? तुमच्यावर आरोप आहेत ना, सगळे ओपन आरोप आहेत, तुमच्यावर काय ट्रॅप लावायचे? विनाकारण कुठे काही झालं, कुणाला कशात पकडलं तर भाजप, इकडे गिरीश महाजन, तिकडे मुख्यमंत्री. अरे कशाला तुम्ही बडबड करतायत? कशासाठी बरडतायत तुम्ही या गोष्टी सगळ्या? तुमच्या फोटोची सीबीआय चौकशीची मागणी केली संजय राऊतांनी, जो फोटो टाकला तो. हो, मग आता हा 10 वर्षापूर्वीचा माझा फोटो आहे. मग आता उद्धवजींची चौकशी करा, पवार साहेबांची करता का, सुप्रियातांची करता का, जयंतरावाची चौकशी करता का, कुणाची करता? म्हणजे कोणी कोणावर फोटो काढला मग त्याची लगेच चौकशी. मग तुमच्या फोटोचं काय करायचं? सत्यनारायण करायचा फोटो समोर ठेवून? मग काय करायचं? फडणवीसांच्या हस्ते सन्मान केला गेला प्रफुल्ल लोढांचा. अहो, आता एखादा माणूस आला, प्रवेश केला तर सगळं तर सन्मान होतो, त्याला काय एवढं काही विषय आहे का? आता यांनी नाही केले का? यांनी पण इथे पवार साहेबांनी त्याचा सन्मान केला, पक्षात घेतला. याला लोढाला कोणी घेतला पक्षामध्ये? यांनीच घेतला. त्यांच्या पक्षात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेला होता ना. तिकडे वंचितवाले त्यांनी पण सत्कार केला आंबेडकर साहेबांनी. इकडे स्वतः ताई होत्या आमच्या, सुप्रिया ताई सोबत त्यांच्या. आता या गोष्टीचा काही अर्थ आहे का? पण याचा आमचा आक्षेपच नाही या गोष्टींवर. आम्ही याला काही चुकीचं असं म्हणतच नाही, फक्त आमचा फोटो दिसतो. मग तुम्ही एवढ्या गहन चर्चा करतायत, जयंतराव नेता असे करतात की जसं की सगळं महाराष्ट्र जिंकताय का दोघी मिळून, अशा गहन चर्चा करतायत स्टेजवर बसून. मग तुम्ही त्याला स्टेजवर बाजूला बसून गप्पा करतायत अध्यक्ष असताना, मग तुम्हाला चालतं? उद्धवजीन तुम्ही सोबत चालतायत दोघं जणं, मग तेव्हा तुम्हाला वाटलं नाही का काही? हां, नाही, मला वाटतं सगळ्या गोष्टी निरर्थक आहे. मला कोणावर यांच्यावर आरोप करायचा नाही आहे. फोटो लोक असे असतात की सगळीकडे काढतात, सगळ्यांसोबत फोटो काढतात. आली त्याच्याकडे असा प्रश्न पण खडसेंनी. आता खडसेंनी मोडली असेल मालमत्ता मला माहीत नाही, त्यांनी तपासावं, त्यांनी मागणी करावी कशी आली काय आली. तो तुमच्याबद्दलही बोललाय लोढा, हा तो फार घाण भाषेत बोललेला आहे. मी एकही शब्द सांगू शकत नाही. काय म्हणता, गाडीमध्ये म्हणतो मी राखेल टाकत होतो, याच्याकडे एवढी प्रॉपर्टी कुठून आली? त्यांनी मागणी केलेली आहे. मुलाचा खून झाला का आत्महत्या म्हणून त्याची चौकशी करा. मग आम्ही म्हणतो का ती चौकशी करा म्हणून? त्याचं लावता SIT. मी त्याच्याबरोबर होतो त्यावेळेला, मला नका बोलायला लावू. पण आम्ही इतके मूर्ख नाही आहेत, आम्ही इतके खालच्या थराला उतरणारे लोक नाही आहेत. तुम्हीच म्हणत होते मी राखेल टाकून फिरत होतो, मी राखेल टाकून फिरत फटफटीमध्ये. मग आता एवढं कुठं झालं? तो लोढा तेच म्हणतोय. हे मागचं बोललेलं 2 वर्षापूर्वी, 1 वर्षापूर्वी, 3 वर्षापूर्वी, 4 वर्षापूर्वी की यांनी आणले कुठे एवढे पैसे. त्याचं म्हणत तेच आहे. अरे तुम्ही दोघं एकमेकाची चौकशी करून घ्या. संपूर्ण देशात एक बटन दाबलं तर संपूर्ण देशात. प्रफुल्ल लोढांचा मागचा व्हिडिओ दाखवला त्यांनी. तो व्हिडिओ दाखवून त्यांनी म्हटलं होतं की प्रफुल्ल लोढा त्यावेळेस बोलले होते की गिरीश महाजन आणि रामेश्वर नाईक. मला वाटतं त्यांचं डोकं तपासायचीच गरज आहे. आता मी परत काय सांगू, ज्या माणसं काहीतरी म्हणजे काही कोणाला आधार असला पाहिजे, बेस असला पाहिजे. मूर्खासारखं बरळायचं, काही बडबड करायची. आता काय असेल तर दाखवून मोकळं व्हावं ना. 4 वर्ष झाले आपण बोंबलतो एवढे. कोणाचं नाव सांगतायत, कोणाचं कधी कोणाचं नाव घेतात, कधी कोणाचं नाव घेत आहेत. तुम्ही अशा उगाच हवेत गोळीबार करू नका ना. तुम्ही निशाणा धरा, सांगा. हां, तुम्ही म्हणे ईडी लावायला, आता तुमची ईडी लागली, तुम्ही जेलमध्ये जाऊन आले, काय काय भोगलं. हां, किती वेळा आमचे पाय धरले. जाऊ दे, कशाला बोलायला लावता? बोलायला का लावू? सीडी जी होती ती सीडी आणि पेनड्राईव्ह जे गोळा करण्यासाठी सगळं या ठिकाणी जामनेर आणि पवनमध्ये छापेमारी झाली असं त्यांनी खडसेंनी आरोप केला. मला काही कळत नाही खडसेंबद्दल. तर त्यांचं डोकंच तपासावं लागेल. म्हणजे ते तपासासारखं राहिलेलं नाही ॲक्च्युली, ते फार गॉन झालेलं आहे. पण काय वारंवार वर्षानुवर्ष एकच विषय. मागच्या काळात बदल सीडी माझी ईडी लावा, लागली तुमची ईडी, गेला तुमचा 3 वर्ष आत गेला. कुठे आली तुमची सीडी? कोणती सीडी आहे? म्हणजे नाहक बदनाम. आपल्याकडून राजकीय याचं काही वाकडं होऊ शकत नाही. मतदारसंघात पडू शकत नाही आपण, त्याला जिल्ह्यामध्ये शोध देऊ शकत नाही, कुठे हरवू शकत नाही. मग सगळ्यात सोपा मार्ग काय? तर बदनामी करायची आणि मग फक्त हवेत गोळीबार. हे माझ्याकडे सीडी. अरे पण दाखव ना बाबा, दाखवा काय तुमच्याकडे. तर
ते काही नाही, अरे आत्ता होती हो, कुठे गेली, हरवली. अशी कशी काय हरवली, अशी हरवते का कोणाची शिडी? म्हणजे इतकं बालिश स्टेटमेंट, बालिश गोष्टी ते त्या ठिकाणी करतायत, तरी पण भोगतायत सगळ्या गोष्टीमध्ये ते अडकलेले आहेत. इकडे अडकले की वरती लोटांगण घालतात, पाय चाटतात, परत खाली येतात. कशासाठी उद्योग करतायत? खानदेश का सबसे बड़ा फैशन हब, जहां वैरायटी में है दम, क्वालिटी में है गजब और डिजाइन में है जलवा। 75 साल का भरोसा, जलगांव का गर्व। शादी का जोड़ा हो या पारंपरिक पोशाक, सुरेश कलेक्शंस एंड क्रिएशन में हर लम्हा होगा यादगार। सुरेश कलेक्शन एंड क्रिएशन, 80 फुटी रिंग रोड, राधा कृष्ण नगर चौक, छत्रपति शिवाजी नगर, जलगांव। हे गाइस, ताज़ा खबरों के लिए लाल बटन दबा के सब्सक्राइब करें और तुरंत खबर पाने के लिए घंटी के बटन को दबाएं।